16 तारखेला रिझल्ट लागला पुणे महानगरपालिकेचा आणि 2च दिवसात दादांना भेटायला गेलो. बारामती हॉस्टेलला दादा आले होते आणि फक्त काही नाही नमस्कार करून आलो. दादा, मी पुन्हा एकदा निवडून आलो आहे. तुम्ही मला संधी दिलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, धन्यवाद. मला एवढंच म्हटलं, आता चांगलं काम करा. असं अपेक्षित नव्हतं की दादा मला कुठलं पद देतील. मी वास्तविक पाहता मी पवारसाहेबांसोबत थांबलेलो होतो, परंतु दोघंजणं आता एकत्रित निवडणूक लढवत आहेत. मला चिन्ह, आम्हाला एक पॅनलला एकत्रित एकच चिन्ह घ्यायचं होतं म्हणून आम्ही ते घड्याळ चिन्ह स्वीकारलं. तो दिवस त्या धावपळीतच गेला. सगळीकडे बातम्या येऊ लागल्या, सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि ती जवळपास दुपार संध्याकाळ कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटण्यामध्ये सगळी गेली. मला दादांना फोन करता आला नाही त्या दिवशी. त्यांना 9:15 वाजता मला आमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचा फोन आला. दादा गेले आणि मला दादा गेले मी म्हटलं बारामतीला जाणार. विमान अपघात झाला, दादा गेले आणि तो वॉज खूप शॉक होता. वहिनींचं मी बारामती टेक्स्टाईल पार्कचं काम पाहिलेलं आहे. त्या विद्याप्रतिष्ठानवर चांगलं काम करत आहेत. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची त्यांची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ते पर्यावरणासाठी आणि वॉटर कॉन्झर्वेशनसाठी त्यांचं फार मोठं काम आहे. ते कधी ते फार त्याची प्रसिद्धी मिळालेली नाही, त्यांनी किंवा त्या बाबतीत ते गेले पण नाहीत. परंतु बारामती इंदापूर त्या पट्ट्यामध्ये त्यांनी वाईल्ड लाईफसाठी, वॉटर कन्झर्वेशनसाठी मोठं काम हाती घेतलेलं आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला हे सगळ्या संस्था सांभाळत असताना अतिशय यशस्वीपणे ते सांभाळत आहेत, स्ट्रॉंगली सांभाळत आहेत. त्यांच्याकडे माणसं चांगली आहेत. पुणेकरांच्या अहिताचे विषय असतील तर त्याला आम्ही विरोध करू. पैशांचा अपव्यय कुठं जर होणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या गोष्टींना आम्ही विरोध करू. आमच्या कडाडून आम्ही विरोध करू. केंद्रात, राज्यामध्ये जरी मंत्री आम्ही सरकारमध्ये सहभागी असू तर इथे सुद्धा चांगल्या कामांना सहकार्यच राहणार. किंबहुना विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक गोष्टीला विरोध करणं म्हणजे हा करंटेपणा ठरेल. त्या मनाने पुण्यामध्ये फारच वाईट. आपण स्मार्ट पुणे म्हणून आपल्याला 1000-1200 कोटी रुपये आपण खर्च केले. कुठे गेले तर आज तुम्हाला दिसणार पण नाही काय केले. पुणेकरांचे हजारो कोटी हे कुणाच्या तरी घशात जाणार होते. हे ह्याच्याही आपण बातम्या वाचल्या, ऐकल्या, ते काही विसरून नाहीत. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहत आहात टॉप न्यूज संवाद. मंडळी, तब्बल 4 वर्षानंतर पुणे महापालिकेचं सभागृह अस्तित्वात आलं. महापौरांची निवड देखील झाली आणि पाठोपाठ विरोधी पक्ष नेत्यांची देखील निवड झाली आहे. जेवढी जबाबदारी महापौरांची असते तितकीच किंबहुना काहीशी अधिक जबाबदारी ही विरोधी पक्षाची असते. कारण या सत्तेवरती, सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो, त्यांचा नेता करत असतो. आणि त्याच जोडीनं शहरातले नागरिकांचे प्रश्न देखील तो या सभागृहासमोर आणत असतो, मांडत असतो आणि एकूणच त्या प्रश्नांना वाचा फोडत असतो. आणि म्हणूनच या पुढच्या काळामध्ये पुणे महापालिकेचं कामकाज करत असतानाच या शहराला आपल्याला कुठल्या दिशेनं घेऊन जायचंय याचा विचार करणारी म्हणून जी काही मंडळी आहेत त्यापैकीच एक असलेली म्हणजेच पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेता निलेश निकम, ज्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे, ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. आपण निलेशजींचं स्वागत करूयात. नमस्कार. निलेशजी, पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी म्हणजे सुरुवातीला गटनेतेपदी निवड आणि महापौरांकडून विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र आपल्याला मिळालेलं आहे. स्वाभाविकपणे अनेक अपेक्षा आहेत, त्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र थोडंसं मला एका भावनिक मुद्द्याकडे घेऊन जायचं आहे की महापालिका निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा पक्ष जो आहे त्याला ठीक आहे अपेक्षित नाही पण बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून तुमच्याकडे हे विरोधी पक्षनेतेपद आलेलं आहे. गटनेते म्हणून तुमची नियुक्ती अजितदादांनी केली होती. आज विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पाहण्यासाठी मात्र ते आपल्यात नाहीयेत. निश्चितपणे तुमच्या काही भावना या संदर्भात असतील. 16 तारखेला रिझल्ट लागला पुणे महानगरपालिकेचा आणि 2च दिवसात दादांना भेटायला गेलो. बारामती हॉस्टेलला दादा आले होते आणि फक्त काही नाही नमस्कार करून आलो. दादा, मी पुन्हा एकदा निवडून आलो आहे.
तुम्ही मला संधी दिलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. धन्यवाद. मला एवढंच म्हटलं, आता चांगलं काम करा आणि कामाला लागा. त्यानंतर झालेल्या एका बैठकीमध्ये दादांनी फक्त काय केलं, की सगळ्या नगरसेवकांना बोलवून घेतलं आणि त्यांची हजेरी घेतली आणि त्यांच्या सह्या वगैरे सगळ्यांच्या झालेल्या होत्या. म्हणजे पक्षानेच घेतली. दादा आले, थोडंसं संबोधन केलं. दादांना असं वाटत होतं, की पुणेकर त्यांना चांगला भरघोस प्रतिसाद देतील. तसं वातावरणही होतं. दादांना प्रतिसाद खूप चांगला मिळत होता. दादा जिथे तिथं जात होते ते. परंतु दुर्दैवाने निकाल थोडासा अपेक्षित असा लागला नाही. त्यावेळेस दादांनी फक्त नावं लिहून घेतली, कोण-कोण निवडून आले आणि किती वेळा निवडून आले. आता जवळपास मी 5व्यांदा निवडून आलो. मी 1992 सालच्या बॅचला पहिल्यांदा निवडून आलो होतो. 92, 97, 2002, 2012 आणि 2012 ते आता 2026 जवळपास तब्बल 14 वर्षानंतर मी पुन्हा महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. अ, असं अपेक्षित नव्हतं की दादा मला कुठलं पद देतील. मी वास्तविक पाहता मी पवार साहेबांसोबत थांबलेलो होतो. परंतु दोघं जण आता एकत्रित निवडणूक लढवत आहेत. मला आम्हाला एक पॅनलला एकत्रित एकच चिन्ह घ्यायचं होतं म्हणून आम्ही ते घड्याळ चिन्ह स्वीकारलं. आम्ही निवडून आलो. त्यानंतर दादांनी 27 तारखेला जी बैठक झाली आमची नगरसेवकांची, त्याच्यामध्ये सर्वाधिकार देण्याचा निर्णय, गटनेता निवडण्याचा निर्णय दादांना दिला. आणि ती बैठक संपताच दादांना तो निर्णय कळवला गेला आणि दादांनी तिकडनं फोनवर सांगितलं की निलेशला तुम्ही गटनेता नेमा. तर त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि तो दिवस त्या धावपळीतच गेला. सगळीकडे बातम्या येऊ लागल्या, सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि ती जवळपास दुपार संध्याकाळ कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटण्यामध्ये सगळी गेली. मला दादांना फोन करता आला नाही त्या दिवशी. दादांचा फोन रात्री 8 वाजता चालू व्हायचा. त्या दिवशी इतकी धावपळ झालेली होती. मी म्हटलं आपण 28 तारखेला मी लवकर उठलो. म्हटलं 7 वाजता फोन करू दे का? म्हटलं फार लवकर होईल. म्हणून मी 7:30 वाजल्यापासून मी त्यांना फोन करत होतो. दादांचा फोन स्विच ऑफ लागत होता. माझ्याकडे मेसेज आहे. मी 7:45ला मी दादांना मेसेज केला. आधी 2-3 वेळा ट्राय केल्यावरती स्विच ऑफ मी मेसेज करून ठेवला, दादा आपण माझी निवड केलेली आहे आणि तुमची निवड मी सार्थ ठरवीन आणि चांगलं काम करून दाखवीन, निलेश निकम म्हणून असा मी त्यांना केलं, मेसेज केला. पुन्हा मी 8 वाजता फोन करायला चालू केलं. म्हटलं 8 वाजता तरी फोन चालू करतील दादा. 8, 8:15 असं 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तो फोन काय स्विच ऑफच होता. म्हणून मी त्यांच्या पी.एनना फोन केला. किंवा म्हटलं दादा फोन का चालू करत नाहीत? ते म्हटले, अरे दादा विमानात बसलेले आहेत, ते मुंबईहून बारामतीला निघालेत. 9 वाजता दादा फोन चालू करतील, तिथे दादा लँड होतील आणि त्यांचा नाही लागला, त्यांच्या पी.एचा नंबर दिला, यादव नावाचे पी. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुमची फोनवरती रुजवात घालून देतील. आणि मी अशीच वाट बघत थांबलो. थोडासा इकडच्या तिकडच्या कामामध्ये व्यस्त असताना 9:15 वाजता मला आमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंचा फोन आला. ते म्हणजे दादा गेले आणि मला दादा गेले म्हणजे म्हटलं बारामतीला जाणार, विमान अपघात झाला आहे म्हणले, दादा गेले. आणि मग तो इट वॉज खूप शॉक होता. तोंडाला कोरड पडली. काही सुचत नव्हतं. घरातले पण सगळे शॉकमध्ये गेले होते. मुलगा उलट्या करू लागला, पॅनिक झाले सगळे घरामध्ये. इट वॉज म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी ती बातमी पण नव्हती. आणि दादांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती. मला स्थायी समितीचा अध्यक्ष असंच न मागता केलेलं आहे. म्हणजे इच्छा व्यक्त केली होती, परंतु अचानक दिवशी सांगितले की निलेश स्थायी समिती अध्यक्ष. त्यानंतर सभागृह नेता करत असताना मागणी पण कधी केली नव्हती. आमच्या आधीच्या सभागृह नेत्यांनी राजीनामा दिला होता. दादांनी तिकडनं सांगितलं महापौरांना, मोहनसिंग राजपालजी होते, की कोण आहेत नाव आहेत, निलेशला करून टाका सभागृह नेता. त्यांनी मला फोन केला महापौरांनी की अहो दादा तुम्हाला सभागृह नेता करताय म्हणतात, तर तुमची तयारी आहे का? तुम्ही ताबडतोब महापालिकेत आहे. मी महापालिकेत गेलो. मी म्हटलं मी करीन काम.
मग तुम्ही दादांना फोन करून सांगा. मी दादांना फोन केला, दादा निलेश बोलतोय, हे तू काम करशील का चांगलं? म्हटलं दादा नक्की चांगलं काम करून दाखवेन. ठीक आहे, चांगलं काम कर. ह्याच्या उपर दादांकडं असं वेगळं लॉबिंग करायला लागायचं वगैरे असं काही नाही. जे दादा पर्सनली ज्या कार्यकर्त्याला ओळखायचे आणि त्यांना लक्षात आलं की हा माणूस करू शकेल, तर त्याला ती जबाबदारी देऊन टाकायचे. हां. तसंच हे गटनेतेपद, आणि त्यांना माहिती होतं की हा विरोधी पक्षनेता पण होणार आहे. त्यांनी ती दादा आज असले असते तर खूप ताकद मिळाली असती. खूप ताकदीने आम्ही सगळ्या गोष्टींना, ज्या चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करू शकलो असतो. आतासुद्धा आम्ही करणारच आहोत. चुकीच्या गोष्टींना आम्ही त्याच्यामध्ये कुठेही आम्ही त्याच्यामध्ये समर्थन करणार नाही आहे. परंतु दादा असले असते तर खूप स्ट्रॉंगली आम्हाला काम करता आलं असतं. परंतु आता सुदैवाने हां. वहिनींनी सूत्र हातात घेतलेले आहेत. दुःख बाजूला सारून त्यांनाही लक्षात आलं की नुसतं आपलीच फॅमिली नाही एफेक्टेड नाही, दादाची खूप मोठी महाराष्ट्रभर फॅमिली आहे, कार्यकर्ते आहेत. बरोबर. म्हणजे दादांची उणीव किंवा ती पोकळी तर निश्चितपणे जाणवणार आहे, ती भासणार आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींनी ही सगळी सूत्र हाती घेतली. मग त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्या, त्याचप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्री देखील झाल्या. होय. आणि एका अर्थाने किंवा पुणे शहर, पुणे जिल्ह्याच्या पालक नाही तर तुमच्या पक्षाच्या किंवा तुमच्या म्हणून पालक सगळ्यांच्याच त्या पालक त्या आहेत त्या. आता पालक झालेले आहेत. तर त्यांच्याविषयी आता म्हणजे कारण तुम्हाला दादांना आता त्यांच्या रूपात पाहावं लागणार आहे. सुनेत्रा वहिनींविषयी जरा थोडंसं. मी वहिनींना खूप आधीपासून ओळखतो. हं. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा 92ला निवडून आलो हं. त्यावेळेस पासून माझा आणि दादांचा परिचय होता. त्यांच्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या समस्या असायच्या, पाणी येत नाही, हं. ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स असतील, तर ते त्यांचे घरातली लोकं मलाच कळवायचे. आणि तेव्हापासून मी तसं त्या फॅमिलीला चांगलं ओळखतो. पुढे वहिनींचं मी बारामती टेक्स्टाईल पार्कचं काम पाहिलेलं आहे. हो. त्या विद्याप्रतिष्ठानवर चांगलं काम करतायत. एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची त्यांची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ते पर्यावरणासाठी आणि वॉटर कॉन्झर्वेशनसाठी त्यांचं फार मोठं काम आहे. ते फार त्याची प्रसिद्धी मिळालेली नाही त्यांनी, किंवा त्या बाबतीत ते गेले पण नाहीत. परंतु बारामती एक्सक्यूज मी इंदापूर या पट्ट्यामध्ये त्यांनी वाईल्ड लाईफसाठी, वॉटर कन्झर्वेशनसाठी मोठं काम हाती घेतलेलं आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला हे सगळ्या संस्था सांभाळत असताना ते अतिशय यशस्वीपणे ते सांभाळत आहेत, स्ट्रॉंगली सांभाळत आहेत. त्यांच्याकडे माणसं चांगली आहेत, त्यांच्याकडे माणसाची पारख चांगली आहे. त्याला आपण जोहरीची नजर ज्याला म्हणतो, की चांगली माणसं परख करायची त्यांची जी पद्धत आहे किंवा त्यांच्याकडे ती दृष्टी आहे, ती अतिशय चांगली आहे. आणि मला खात्री आहे की दादांइतकंच काम त्या चांगल्या पद्धतीने ते करू शकतील. स्त्री जरी असल्या तरी त्यांच्याकडं कष्ट करण्याची प्रचंड जिद्द आहे. तशा त्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचं माहेरचं बॅकग्राऊंडसुद्धा पॉलिटिकल आहे आणि प्रचंड काम करण्याची त्यांच्याकडं इच्छाशक्ती आहे. आणि एक बॉन्डिंग बघा, म्हणजे दादांसोबत जे बॉन्डिंग तुमच्या कार्यकर्त्यांचं आम्ही बघायचो, तुमचे स्थानिक नेते कार्यकर्ते ते असायचं. अगदी अरे तुरे जाताना येताना बोलणं हे सगळं जे आहे, तर ते थोडंसं आता वहिनींसोबत तुम्हाला ते जुळवून घ्यावं लागेल किंवा ती तशी एक थोडीशी आहे ना. वहिनींनी सुद्धा जे दादांसोबतचे जे कार्यकर्ते असतील किंवा जे घरी येणारे जाणारी लोक होती, त्यांच्याशी ते अतिशय प्रेमाने, स्नेहाने त्यांचे आवभगत, त्यांची विशेषतः महिला कार्यकर्त्यांची त्यांचे काय प्रश्न समजून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे, काही गोष्टी ज्या दादांच्या कानापर्यंत जात नसायच्या त्या दादांच्या कानावर घालणे, असं ते सगळ्यांना मदत करतच होत्या. आणि दादांच्या कामकाजाची त्यांनी पद्धतही पाहिलेली आहे. सकाळी 6 वाजता दादा तयार असायचे. तसं वहिनींचं सुद्धा सकाळी लवकरच आवरून होत असतं आणि त्यासुद्धा लवकर कामाला लागतात. त्यामुळं मला असं वाटत नाही की वहिनींना कुठल्या अडचणी येतील. आता आपण थोडंसं महापालिकेकडे होऊयात. जसं मी आता म्हटलं की तब्बल 4 वर्ष म्हणजे 3 वर्ष 11 महिने हो, हो. त्या कालावधीनंतर महापालिकेचं सभागृह अस्तित्वात आलं आणि या शहराला प्रथम नागरिक लाभले, विरोधी पक्षनेते लाभले. तुमची थोडीशी कसरत होणार आहे बघा, म्हणजे की तुम्ही इथे विरोधी पक्षनेते आहात.
मात्र ज्यांच्या विरोधात म्हणून तुम्ही इथे विरोधी पक्षनेते आहात, तर तो पक्ष तुमचा राज्यामध्ये मित्र पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष. आणि त्यामुळे हे किती चॅलेंजिंग, किती अडचणीचं आणि त्याचप्रमाणे किती गमतीशीर असणार आहे. नाही, सोपं आहे. हं. ठीक आहे. केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत, ज्या पुणे महानगरपालिकेमध्ये राबवायच्यात, किंबहुना हं. त्यांच्याकडनं जे काही फंड्स येणार आहेत, हं. त्या संदर्भात त्या योजना राबवण्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह असणार आहोत. हं. परंतु त्या योजनेमध्ये हं. त्याचे जे एस्टिमेट्स व्यवस्थित होत आहेत का नाही, ज्युडिशियसली होत आहेत का नाही, आपण बरं. न्यायिक पद्धतीने होत आहेत का नाही, त्याच्यामध्ये जास्त खर्च तरी पकडला गेलेला नाही आहे ना काय. कारण शेवटी हे जनतेचे पैसे आहेत. बरं. त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. ह्याबाबतची काळजी घेण्याचं काम हे आमचं पण राहणार आहे, बरं. तसं त्यांचं पण आहे काय. परंतु ते आमची अधिकची जबाबदारी आहे ती. त्यामुळे ती जबाबदारी आम्ही पाडणार. पुणेकरांच्या अहिताचे विषय असतील तर त्याला आम्ही विरोध करू. पैशांचा अपव्यय कुठं जर होणार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या गोष्टींना आम्ही विरोध करू. आमच्या कडाडून आम्ही विरोध करू. त्यामुळं लाईन क्लिअर आहे की केंद्रात राज्यामध्ये जरी मंत्री आम्ही सरकारमध्ये सहभागी असू तर इथे सुद्धा चांगल्या कामांना सहकार्यच राहणार. किंबहुना विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक गोष्टीला विरोध करणं म्हणजे हा करंटेपणा ठरेल आणि ते पुणेकरांनी दिलेल्या मॅन्डेटला ते कुठेतरी गालबोट सुद्धा असेल. ते जनतेच्या हिताची जी कामं असतील ती झालीच पाहिजेत. त्याच्यामध्ये खूप आहे. त्याच्यामध्ये पाणी सगळ्यांना द्यायचं आहे. मिळालेलं त्यातून निर्माण झालेलं सांडपाणी जे पुढे नदीला मिळतं आणि पुढे ती नदी उजनी धरणामध्ये ते पाणी जातं. ते पाणी स्वच्छ करून देण्याची जबाबदारी सुद्धा ह्या महानगरपालिकेचीच आहे. त्या गोष्टींवरती आम्ही लक्ष ठेवू. हे सगळे प्रकल्प व्यवस्थित झाले पाहिजे ह्याबाबत आम्ही लक्ष देऊ. दुसरी गोष्ट आहे की टॉमटॉमचा जो रिपोर्ट होता की गतिमानता, त्याला मोबिलिटी म्हणतो, तर पुणे शहर हे जगातल्या 4 नंबरला शहर असं आहे की ज्या ठिकाणी ट्रॅफिक एकदम स्लो झालेली आहे तिथे. तर त्याबाबत सुद्धा महानगरपालिकेला आम्ही निर्णय घ्यायला लावू. तर शहरातल्या प्रश्नांविषयी तुम्ही आता बोलत होतात की मग शहराच्या पाण्याचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, मोबिलिटीचा प्रश्न आहे. हे प्रश्न तर निश्चितपणे म्हणजे आपण त्यावरती ते प्राधान्यक्रमाने सोडवले कसे जातील यावरती उपाययोजना करावे लागतील. विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची ती जबाबदारी आहे. मात्र एक गंमत अशी आहे बघा की या निवडणुकीच्या काळामध्ये, निवडणुकी दरम्यान स्वतः अजितदादांनी देखील इथल्या महापालिकेमध्ये काय स्वरूपाचा कारभार चालतो त्याचे वावाडे काढले होते किंवा त्याविषयी टीका केली होती, आरोप केले होते. तुमचा काय अनुभव आहे? कारण शेवटी याआधी ज्यांची सत्ता होती ती भारतीय जनता पक्षाची सत्ता या महापालिकेत होती आणि त्यानंतर आता प्रशासन राज होतं आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला काम करायचं आहे. तशी प्रतिमा महापालिकेची म्हणून किंवा त्यांनी केलेल्या कामकाजाची म्हणून ती फारशी समाधानकारक अशी तुमच्या नेत्यांच्या मनामध्ये नव्हती. दादा जे बोलत होते ते सत्यच बोलत होते. आणि आता ते विरोधी पक्ष म्हणून आता आम्हाला तर पुणेकरांनी मॅन्डेट दिलेलं नाही म्हणून तर दादा त्यांच्याकडे सत्ता मागत होते की मला सत्ता देऊन बघा, मी पिंपरी चिंचवड सारखं मी तुम्हाला हे शहर बनवून देईन. तिथे पिंपरी चिंचवड मधले तुम्ही रस्ते जर पाहिले सगळे तर डेव्हलपमेंट प्लॅन मधले सगळे रस्ते त्यांनी करून घेतलेले दादांनी तिथे आणि ते एकदम स्ट्रॉंगली करून घेतलेले आहेत तिथे. मग माझा अनुभव असा आहे की त्यावेळेस आमदारांची घरं सुद्धा दादांनी ताब्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी ते रस्ते करायला लावले. महापौरांची जावई असायचे, त्यांची घरं गेली महापौर, त्यावेळेस सुद्धा जावयांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना बारामती हॉस्टेलमध्ये ताब्या याद्या करून घेतलेल्या आहेत दादांनी तिथे की मला हे कामं करायचे, मला शहर चांगलं डेव्हलप करायचं. बारामतीमध्ये सुद्धा बघा जिथे जिथं दादांना चांगली मेजॉरिटी मिळाली दादांनी तिथं चांगलं काम करून. त्या मनाने पुण्यामध्ये फारच वाईट. आपण स्मार्ट पुणे म्हणून आपल्याला 1000-1200 कोटी रुपये आपण खर्च केले. कुठे केले तर आज तुम्हाला दिसणार पण नाही काय केले, सांगता पण येणार नाही तिथे की नेमके पैसे काय केले तिथे ते काय आणि त्याचे तुम्हाला काही इफेक्ट्स मिळत आहेत का काय ते पैसे तर नाही सांगता येणार. आणि तुम्ही जनतेला विचारलं तुम्हाला काय दिसतं काय ह्या स्मार्टनेसमध्ये तर काही नाही. आता या गोष्टी सुधारल्या पाहिजेत ना काय, या गोष्टीमध्ये आता बदल केले पाहिजेत आपल्याला तिथे. आणि चांगल्या गोष्टी आपण ह्या शहराला दिल्या म्हणजे बेसिकली कचरा व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे, सांडपाण्याचं व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं चांगलं झालं पाहिजे.
जे 2007ला आपण मेट्रोचा प्रकल्प अहवाल करायला घेतला DPR. तो 2009-10ला मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना 6,000 कोटीचा प्रकल्प अहवाल आम्ही मान्य केला. त्यानंतर पुण्यामध्ये प्रचंड उहापोह झाला. खूप चर्चा घडल्या. मेट्रो वरून जाणार का मेट्रो खालून जाणार, ह्या सगळ्या चर्चांमध्ये कित्येक वर्ष गेले. जनसुनवाई झाली. महापालिकेच्या इतिहासामध्ये अरुणजी तुम्ही होता त्यावेळेस जनसुनवाई महानगरपालिका इतिहासात पहिल्यांदा घडली. त्याच्यामध्ये खूप स्टेक होल्डर्स आले होते. माजी खासदार, माजी मंत्री, उद्योगपती आले होते, सगळे आले आणि त्यांच्यासमोर सगळं दाखवलं गेलं. त्यांचे मतं ऐकून घेतली गेली. त्यांना सांगण्यात आलं. पुढे राज्य सरकारकडे गेलं. त्याच्यामध्ये परत खूप चर्चा झाल्या आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे जाईपर्यंत वरती केंद्र सरकारने तत्वता मंजुरी दिल्यानंतर वरती सरकारच बदललं. मोदी सरकार आलं आणि खाली सुद्धा नंतर देवेंद्रजींचं सरकार, भाजपचं सरकार आलं. परंतु महानगरपालिकेत तोपर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती. म्हणजे सगळ्या मंजुरींची प्रक्रिया ती ही आधीच्या राष्ट्रवादी सरकारांच्या आणि काळात प्रशांत झाली. जगताप राष्ट्रवादीचे महापौर असताना त्याची पायाभरणी झाली त्या प्रकल्पाची. बरं. तर ही कामं जी आहेत सगळी काय, तर ही पुणे शहराला आपल्याला पुढे न्यायचं आहे. बरं, म्हणजे इथे नुसतं त्याच्यामुळे इथं विरोधाला विरोध जर करत बसलं आणि प्रोजेक्ट स्टॉल करत बसलं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ते कारण विचारणार आता- आहेत की कारण तुम्ही आता- होते तिथे, बरोबर. तुम्ही तिथे होते आणि तुम्ही काय केलं तिथे, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय केलं तिथे, बरोबर. काय की तुम्ही विरोधाला विरोध म्हणून चांगल्या प्रकल्पांना तुम्ही जर विरोध केला असाल तर दॅट इज आवर फेलियर. त्यामुळे चांगल्या प्रकल्पांना पाठिंबा, पण ज्या ठिकाणी चुकीचं काय काम होत असेल त्या ठिकाणी पैसे एस्टिमेट्स फुगवले जाऊन ठेकेदाराच्या खिशात अधिक पैसे जाणार असतील किंवा काय, अशा गोष्टींना आम्ही विरोध करणार. तर प्रकल्प मात्र पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. पण आता ज्याचा उल्लेख तुम्ही केला मेट्रोचा की म्हणजे सगळ्या मंजुरी किंवा जी प्रक्रिया आधीची होती ती सगळी तुमच्या सरकारांच्या काळामध्ये झाली. ते पूर्णत्वाला किंवा ते प्रत्यक्षात आणण्याची संधी मात्र अलीकडच्या आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्याचं क्रेडिट देखील ते घेतात. ते क्रेडिट ते घेतात. ते असंच असतं ना की पण एखादा प्रकल्प, कुठलाही प्रकल्प असू दे, त्याची जी प्रक्रिया करत असताना काय त्याच्यामध्ये लगेच काही गोष्टी घडत नसतात. काय लगेच बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर त्या ज्या प्रक्रिया त्या आम्ही सगळ्या पार पाडलेल्या होत्या. इवन STP प्लांट्सच्या संदर्भातलं सुद्धा की 2009-10 अरविंद शिंदे चेअरमन होते. त्यामध्ये खूप चर्चा व्हायच्या आधी माझ्या स्टँडिंग कमिटीमध्ये किंवा MPCB कडनं नोटीस यायच्या, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं, की आयुक्तांची खुर्ची जप्त करा, आयुक्तांवरती गुन्हा दाखल करा. मग त्यावेळेस आयुक्तांना आम्ही धारेवर धरले. ते म्हणायचे की मला पैसे कोण देणार हे सगळी कामं करायला. आपल्या महानगरपालिकेचं बजेट किती, त्यावेळेसचं बजेट होतं 3,000 कोटी रुपयाचं ऑन पेपर. जमा व्हायचे 1,600-1,800 कोटी रुपये. नंतरच्या कालावधीमध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष, काही जकात दरामध्ये वाढ, इतर काही गोष्टींमध्ये आम्ही बांधकाम ह्याच्यामध्ये वाढ केल्यानंतर ते 2,200 कोटी रुपये जमा झाले. एवढ्याशा पैशांमध्ये मग त्यावेळेस असं ठरलं की आपण प्रकल्प अहवाल तयार करा काय, आणि ते राज्य सरकार, केंद्र सरकारकडे पाठवा. त्यातलाच हा जायकाचा प्रकल्प एक, हा पुढे त्यातनं तो सगळे DPR वगैरे सगळे तयार करून आम्ही पुढे पाठवलेले होते. जर चांगल्या चर्चा झाल्या स्थायी समितीमध्ये, जनरल बॉडीमध्ये, आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ते स्पोर्टिली घेतलं आणि चांगल्या पद्धतीने घेतलं की ह्या चर्चांमधनं काही गोष्टी चांगल्या घडतील, आणि प्रशासनाने सुद्धा त्याची गांभीर्याने दखल घेतली, तर पुढे आपल्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळू शकतात, जे पुणेकरांच्याच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातल्या नागरिकांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचा काय परिस्थिती अशी आहे की जे काही पुण्यात घडतं, म्हणजे जसं आता एखादा मेट्रोचा प्रकल्प कार घडला तर की वर्ण करायची का खालनं करायची, तर तुम्ही उल्लेख केला की ज्यांना सुनावणी घ्यावी लागली वगैरे. कधी आता तो पुण्यातला आपला विद्यापीठ चौकातला उड्डाणपूल पाडावा लागला. मग एक दादा सुरुवातीला सांगतही होते, पण आता त्याचंही शेवटी त्या संदर्भातली टीका आता या महापालिका निवडणुकीत त्यांच्यावरतीच झाली की बघा तुमच्या काळात बनवलेले पूल पाडावे लागलेत. म्हणजे अशा पद्धतीचा कामकाज किंवा कारभार आपल्या महापालिकेचा चालतो. विद्यापीठाचा पूल जो होता तो थोडासा चुकलेलाच होता, परंतु नंतर जेव्हा दादांची ही गोष्ट लक्षात आली आणि कोविडचा काळ होता त्यावेळेस, आणि महानगरपालिकेकडे इन्फ्रा चांगलं आलं होतं, PMRD आलेलं होतं, PMRDच्या मार्फत सगळे प्रकल्प राबवले जात होते, मेट्रोचे प्रकल्प. दादांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला की आपण हे केलं पाहिजे.
आणि त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यावेळेस तो पूल करायला घेतला, तो डिमॉलिश केला जुना केला पूल. आणि नंतर तर सगळे डिझाईन आणि त्याच्यामध्ये दादांनी खूप लक्ष घातलेलं आहे, कारण दादा सरकारमध्ये होते त्यावेळेस. त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री पालकमंत्री सुद्धा होते. त्यांच्या सुरू झालं ते. अर्थात की सुरू केलेलं काम प्रत्येकाला पूर्ण करायचंच आहे ते, आणि ज्याच्या कालावधीमध्ये ते पूर्ण होतं तो जाऊन त्या ठिकाणी ते नारळ फोडतो, त्याचं उद्घाटन करतो. आणि एखादा मनुष्य असा असतो की तो म्हणतो की नाही, की ह्यांच्या काळात सुरू झालं, पण ते आपण त्यांना अपवादाने- आपण पण आता ते अपवादात्मक घडतंय ते सगळं. नाही, फक्त मला सांगण्याचं किंवा एवढंच म्हणजे काय सुचवायचं होतं की चुका ह्या घडलेल्या आहेत, म्हणजे काय ज्या आधी घडलेल्या आहेत, आणि त्याचं कारण म्हणजे की ठीक आहे, म्हणजे नेते मंडळी असतात किंवा महापालिकेतले चुका घडतात कारभारी ते बघा. असू द्यात, त्या ह्या त्यावेळेसचे जे त्यांच्याकडनं प्लॅनर्स घडलेल्या असतात, आहेत. त्यावेळेसचे ते अधिकारी असतात, हं. ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. नेते मंडळी काय, आता समजा एखादा पूल तयार करायचा आहे तर ते काय तिथं चौकात बसून ते थांबून ते हे करत बसत नाहीत, काय तर सर्वे करत बसत नाहीत. आता आता कामाची पद्धत अशी झालेली की एखादा प्रकल्प अहवाल तयार करत असताना प्रोजेक्ट करत असताना की त्या ठिकाणी व्यवस्थित सर्वेक्षण झालं पाहिजे. काय त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट घेतला पाहिजे की त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होणार आहे, काय थोडासा विपरीत परिणाम असतो तर त्याच्यावरती मग तडजोड काय, तुम्ही तोडगा काय काढणार त्याच्यामध्ये. आणि तो मोबिलिटी प्लॅन व्यवस्थित केला पाहिजे, ट्रॅफिक सर्वे झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हल्ली होऊ लागलेल्या आहेत. त्या काळामध्ये मला वाटतं तो झाला, तो 2002च्या दरम्यान, 2002च्या दरम्यान त्याचे एस्टिमेट झाले होते आणि ते सगळे MSRDCने केलेले होते. MSRDCने केलेले होते. आणि त्यावेळेस पुणेकरांनी फक्त परमिशन दिली त्यांना की ठीक आहे बाबा, आमच्याकडे इतके पैसे नाही. त्यावेळेस महानगरपालिकेचं बजेट 1200 कोटी रुपयेच असेल, त्यातले 300-400 कोटी रुपये पगाराला जातात. अशा परिस्थितीमध्ये ते पूल त्यावेळेस तयार झालेले होते. बरं, आता सगळं सुधारणा करणं आवश्यक आहे. आता तर बजेटही म्हणजे एवढं, आता काय 10,000 कोटीच्या पुढे बजेट गेलेलं आहे, सगळीकडे पैसाच पैसा असं साधारणपणे आहे. नाही गंमत आता सुद्धा महानगरपालिकेमध्ये बजेटमध्ये रेस्ट्रेंट्स आहेत. कारण आम्ही 72 जो आहे एक कलम त्याच्यामध्ये, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, त्यामध्ये आम्ही काही कामांची जी आगाऊ मान्यता घेतलेल्या आहेत आणि त्याचे आम्हाला हजारो कोटी रुपये आम्हाला अदा करायचे, त्याची कामं चालू आहेत आता. काय त्यामुळे आता राज्य सरकारकडनं जी आम्हाला जे पैसे येणं आहे की 3-3 हजार कोटी रुपये आमचे राज्य सरकारकडे थकीत आहेत. त्याच्यामध्ये GSTचं अनुदान आहे. हे सगळे पैसे आता आम्हाला लवकरात लवकर आम्हाला मिळवावे लागणार आहेत तिथे. बरं, किती साधारणपणे राज्य सरकारकडे थकीत राज्य सरकारकडे आजचीच बातमी आहे, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आहेत, त्यांनी की जवळपास 3,000 कोटी रुपये राज्य सरकारकडनं येणं बाकी आहे. आता ही जबाबदारी जी आहे इथल्या पुण्यातल्या मंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिकेत आवाज उठवणार. त्यामध्ये आम्ही आयुक्तांना त्याबाबत धारेवरती धरणार किंवा तुम्ही कमी पडताय का. पण आता गंमत अशी आहे की इथे एवढं बहुमत सत्ताधारी जे आहे तर त्यांच्याकडे 119+ असं त्यांचं बहुमत आहे आणि तुम्ही 27 विरोधी. तुमचा आवाज खरोखर म्हणजे ठीक आहे, तुम्ही आहात ना आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवायला. माध्यमच आमचा आवाज आहे तिथे. आमचे जर योग्य मुद्दे तुम्ही जर पोहोचवले जनतेपर्यंत तर निश्चितच सरकारला सुद्धा त्यावेळेस विचार करावा लागेल ना, की मागणी रास्त असेल तर त्यांना त्याप्रमाणे द्यावं लागेल तिथे. नाहीतर तुमचीच मिलीभगत असेल आणि तुमच्याकडे जर, कारण हे या महापालिकेत तेही चित्र आम्ही बघितलं, कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट चालतात, कशा पद्धतीने मॅनेजमेंट चालतं, कसं इशारो मे कसे विषय पारित होतात, इस्टिमेट फुगलेले याच महापालिकेमध्ये आम्ही पाहिलं. ते मागे घ्यावे लागले इस्टिमेट किंवा टेंडर मागे घ्यावे लागल्याची नामुष्की याच महापालिकेमध्ये आम्ही पाहिली. मी आता मागच्या कुठल्या गोष्टींवरती मी काही जास्त बोलणार नाही, पण मी माझ्या बाबतीत सांगितलं की आम्ही बऱ्याच वेळा जी काही वाढीव एस्टिमेट्सनी जी कामं वगैरे करत होते किंवा वाढीव टेंडर अभाव जे होते त्यामध्ये आम्ही इंटरफेअर करून आम्ही त्या ठिकाणी सांगितलंय, आम्ही दुरुस्त करून घेतलेलं आहे. महानगरपालिकेच्या पैशांची सुद्धा बचत करून घेतलेली आहे. हे दाखले माझ्याकडे आहेत आणि आम्ही ते करू ना पुढल्या कालावधीमध्ये. कारण हजारो बरोबर आहे, पुणेकरांचे हजारो कोटी हे कुणाच्या तरी घशात जाणार होते. हे
ह्याच्याही आपण बातम्या वाचल्या ऐकल्या, अगदी ते काही विसरून नाही चालणार. तसंच निश्चितपणे पुन्हा पुढे घडू नये यासाठी यासाठी आम्ही हं, अ, त्याच्यावरती लक्ष ठेवू हं, आणि वाचा फोडू बरं. की पुणेकरांचे पैशांचा असा अपव्यय होणार नाही किंवा ते कोणाच्या घशात जाणार नाहीत. थोडासा एक राजकीय म्हणजे अगदी आता थोडेसे 2-3 आपल्याकडे वेळेची पण मर्यादा आहे. एकूणच जर बघितलं कधी काही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं पुणे शहर हे नंतर राष्ट्रवादीची सत्ता या महापालिकेमध्ये आली आणि अ, त्यांचं बऱ्यापैकी प्राबल्य होतं. मात्र अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाची जी घोडदौड आहे आणि मग आता आपण पाहतो की सगळीकडे सर्वत्रच आहे. राष्ट्रवादीचं एवढं अटॅचमेंट असून किंवा पवार साहेब स्वतः किंवा अजितदादा एवढं सगळं एवढं असूनही पुणे शहरामध्ये ही मागे का अपक्ष पडत चाललाय किंवा आजही आपण ते का पाहतो आहोत? कुठे कमी पडतोय पक्ष किंवा पक्षाचे नेते, कार्यकर्ते? आम्हाला राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने चांगली लोकसंख्या मिळाली ती 2007ला मिळाली. हं, तेव्हा आमचे 41-42 त्यावेळेस नगरसेवक निवडून आले होते. ठीक आहे. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा साधारणतः आम्ही 50च्या आसपास गेलेलो होतो. हो. त्याच्या उपर आम्ही कधी गेलेलो बरोबर. नाही. हं, हं, काय मग त्याच्यामध्ये मग आम्हाला कधी पुणे पॅटर्नमध्ये हं. भारतीय जनता पक्ष, शिवसेना हं. ह्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागलं. त्यानंतरच्या काळात परत काँग्रेस हं. बरोबर काम करावं लागलं आणि 2017 पासून तर आम्हाला म्हणजे आमचा फार लॉस नाही झाला. हं. 40-42 पर्यंत आम्ही आलो. म्हणजे एक 7-8 सीट आमच्या कमी झाल्या. हं. ज्या वाढायला पाहिजे त्या आमच्या कमी झाल्या तिथे. आणि आता मात्र मात्र मोठं नुकसान झालं. आता आम्हाला एक्सपेक्टेड होतं की आम्ही 70च्या आसपास तरी आम्ही जाऊ. हं. परंतु त्याच्यामध्ये पुणेकरांनी आम्हाला थोडंसं वेगळा निर्णय दिला, वेगळा न्याय दिला आणि आम्हाला एकदम कमी दिलं. पण ठीक आहे, आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा पुणेकरांसाठी काम करू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही फारसा परिणाम झाला नाही. ते फार ऐनवेळेस सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या हं. झालेल्या होत्या. बरं. एकत्रित निवडणूक लढवायचा. त्याच्यामध्ये जर हे निर्णय थोडेसे आधी झाले असते तर तर कदाचित आपल्याला थोडंसं चित्र अधिक चांगलं मिळालं असतं त्यात बघायला. भारतीय जनता पक्ष तुमचा जसं आता तुम्ही इथे विरोधात आहात, तिकडे राज्यामध्ये मैत्री आहे तुमची. पण एकूण हा सगळा कारभार पुढे हाकताना भाजपकडून देखील म्हणजे ठीक आहे, इथे स्थानिक पातळीवरती जे काही पदाधिकारी असतील ते, पण त्या पक्षाकडून सहकार्य मिळणं देखील आवश्यक आहे. अन्यथा तो पक्ष म्हणजे त्याची प्रतिमा अशी झाली, की तो मित्र पक्षांना कुठेतरी दाबतोय किंवा त्यांना पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्ही नकोच आहात, अशी त्यांची अशा पद्धतीने त्यांचं सगळं चाललं आहे. आणि पॉलिटिकल भाष्य करायला मी आता एवढा कॉम्पिटेंट नाही असं मला वाटतं, की कारण मी आता नुकताच ह्याच्यामध्ये अ, ही निवडणूक झालेली आणि ह्याच्यामध्ये आलेलो आहे. परंतु आम्हाला उपमुख्यमंत्री आमच्या वहिनींकडं, सुनेत्राताईंकडं आम्हाला ॲक्सेस आहे. आम्ही त्यांच्यापुढे काही मुद्दे मांडू शकतो. आणि देवेंद्रजी सुद्धा जे आहेत आपले महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, त्यांनी सुद्धा नगरसेवकांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांच्या सांगितलं की आपल्याला पारदर्शी कारभार करायचा आहे. बरं. आणि मला असं एक्सपेक्टेड आहे की त्यांचं असेल की एस्टिमेट्स फुगवू नका, अधिकचे पैसे ठेकेदारांच्या घशात जाणार नाही ह्याची काळजी घ्या. असं मला त्यांच्या बोलण्यावरनं त्यांना सुद्धा तशी काम करण्याची त्यांची इच्छा असावी असं मला वाटतंय. आणि त्यामुळे ते सुद्धा ह्या बाबतीमध्ये आम्ही काही असं जर वाटलं की काही गोष्टी घडतायत, आम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा काही गोष्टी आम्ही पोचवायचा प्रयत्न करू आमच्या पक्षाच्या मार्फत, उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत. निलेशजी, आता बघितलं अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष फोफावतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये लोक जात आहेत, त्यांना पदं मिळत आहेत किंवा निलेश निकम 5 वेळा म्हणजे 5व्यांदा आता महापालिकेमध्ये निवडून आले. महापालिकेमध्ये सभागृह नेता होते, स्टँडिंग कमिटी होते, वेगवेगळ्या समित्या. निलेश निकमांना कधी वाटलं नाही का हो, की कारण अनेक तुमच्याच मतदारसंघात म्हणजे तुमचा जो शिवाजीनगर मतदारसंघ आहे तिथूनही अनेक लोकांची इकडून तिकडे जाणी हे सगळं घडलेलं आहे. निलेश निकमांना कधी भाजपमध्ये जावंसं असं वाटलं नाही का? नाही वाटलं. काय मी जेव्हा पहिलं माझ्या आयुष्याची राजकीय सुरुवात, म्हणजे मी पहिल्यांदा कुठला राजकीय पक्षाचा झेंडा घेतला असेल तो मी काँग्रेसचा घेतला, चरखा. बरं. त्यावेळेस पवार साहेब
एस काँग्रेसचे पाहत होते सगळं काम. हं. आणि त्यानंतर माझे वडील त्या काळात एस काँग्रेसचे नगरसेवक होते. हं. एस काँग्रेस पक्षातर्फे ते उपमहापौर झाले. हं, हं. त्यानंतर आलेल्या पुढच्या 92च्या निवडणुकीमध्ये मी मी निवडून आलो वयाच्या 22व्या वर्षी. तेव्हासुद्धा मला अजितदादांच्यामुळं मी एस काँग्रेसतर्फेच मी निवडून आलो होतो. अ, परंतु अजितदादा त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, साहेब काँग्रेसमध्ये होते. त्यांनी मला सांगितलं, की हं. आपल्याला एस काँग्रेस आता ठेवायची नाही निलेश. बरं. तुम्ही विलीन. पूर्वीपासून तुमचं कुटुंब आमच्यासोबत तुम्ही विलिनीकरण करून टाका. त्याप्रमाणे मी काँग्रेसमध्ये गेलो. मला जर अजितदादा असतील, पवारसाहेब असतील किंवा त्यांच्या घरातले अन्य लोकं जर माझा थेट ॲक्सेस जर त्यांच्याकडे असेल, हं. तर मला इतर कुठल्या पक्षामध्ये जायची गरज काय मला? इतर कुठल्या नेत्यांची गरज काय आहे मला तिथे? ते आहेत आणि मी की जे काय मिळेल ते देतील मला. नाही, पण निलेश निकमांची म्हणून काही वेगळी आणखी महत्वाकांक्षा, कारण काय की महापालिकेच्या निवडणुकीत एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा निवडून येणे, इथवरच हे काही राजकारण थांबत नसतं. म्हणजे तुमचेच अनेक सहकारी आपण बघितलं. तुमच्यासोबत काही तर तुमच्या मागून एकदा आले आणि नंतर आमदार थेट झाले, आमदार झालेत, मंत्री कोणी झालेत. मंत्री झालेत, कोणी केंद्रीय मंत्री झालेत. मला असं वाटतं बरं का हं. मी दुसरंही मीच म्हणतो अनेक लोक माझ्यासोबत निवडून आलेले 92 सालचे, हं. की त्यांनी खूप प्रयत्न केले आमदार व्हायचे. खूप प्रयत्न केले आमदार किंवा त्यांना पुढं. पण प्रचंड त्यांचं काम होतं, शहरभर जनसंपर्क होता, परंतु त्यांना होता आला नाही. आणि काही लोक असे आहेत, की अनएक्सपेक्टेडली ते निवडून आले आणि पुढच्या वेळेस त्यांना लगेच आमदारकीची तिकीट मिळालं. त्यांच्या पक्ष त्यावेळेस एकदम लाईमलाईटमध्ये आला होता. आणि ते त्यातले काही आमदार झाले, त्यातले काही मंत्री, खासदारही झाले, हो, काही मंत्री पण झाले. तर ह्या गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात. माझ्या बाबतीत मला कायम महानगरपालिकेत मला पुणे शहरासाठी काम करायचं आहे. बरं. आणि तुम्ही आमदार म्हणून जेवढं काम हं. शहरासाठी करू शकणार नाही, हं. तेवढं तुम्हाला एक नगरसेवक म्हणून तुम्ही जर जागरूक असाल, हं. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास करत असाल या शहरासाठी, हं. तर तुम्ही ते करू शकता. थोडक्यात 2 उदाहरण सांगतो. मी शहर सुधारणा समितीमध्ये अनेक वेळा काम केलं. हं. शहर सुधारणा समितीमध्ये मी 2 महत्त्वाचे विषय केले, हं. की पुणे हे अमिबासारखं वाढतंय. हो. काय तर कुठूनही वाढतंय, सगळीकडनं वाढतंय ते तिथे. आणि तेवढ्या लांबीच्या वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, रस्ते आपल्या करा. तर हैदराबादच्या धर्तीवरती हं. पुण्यामध्ये FSI वाढवा, बरं. उंच इमारतींना परवानगी द्यावा, असा प्रस्ताव बरं. शहर सुधारणा समितीमध्ये मी तयार केला, अभ्यास केला. त्यात काँग्रेसच्या सभासदांच्या सह्या घेतल्या, भारतीय जनता पक्षाच्या सह्या, शिवसेना, सगळ्यांच्या सह्या घेऊन मी तो शहर सुधारणा समिती मांडला. तर अभिप्रायाला गेला. अभिप्रायामध्ये ठरलं तिथे की किती फीटच्या रोडला आपल्याला हे द्यायचं आहे, किती मीटरच्या किती, हां, उंची द्यायची, बरं. प्लॉट किती पाहिजे तो, हं. हं. 1 एकराच्या प्लॉटमध्ये किती FSI आपण देणार, त्याचे निकष ठरले. हां, सगळे निकष ठरले. आणि तो विषय राज्य सरकारकडे गेला. राज्य सरकारने त्याला मंजूर दिली. म्हणजे 100 मीटरपर्यंत त्यावेळेस महानगरपालिकेला मंजुरी दिल्या गेल्या. हां. त्या 36 मीटरच्या 100 मीटर. परंतु त्यावेळेस मात्र असं होतं की प्लॉटची साईज जी होती, काय त्यावेळेस ते मोठे होते. आता जो नवीन UDCPR आला कोरोना कालावधीमध्ये, बरं. सगळ्यांचं दुर्लक्ष झालं त्या. ते कधी जाहीर प्रकटन आलं, ते कधी झालं काय कळालंच नाही कोणाला. आता मात्र त्यांनी फार विचित्र करून टाकलंय. त्यांनी साईड मार्जिन्स कमी केल्या, फ्रंट सेटबॅक्स कमी केलेले आहेत. त्यांनी उंच इमारत FSI वाढवलेला आहे. हो. त्यामुळे आता तुम्हाला पुढल्या कालावधीमध्ये तुम्हाला आत्तापासूनच प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी हे जे प्राईम लोकेशन्स होते, तिथं मोठ्या प्रमाणावरती FSI वापरला जातोय आणि बिल्डिंग अशा अंगावर आल्यासारख्या यायला लागलेल्या आहेत. ज्या प्लॉटमध्ये 5,000च्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी 2 कुटुंब राहत होते, आता तिथं 25-25 कुटुंब राहायला येणार आहेत. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागणार आहे, पाणी, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला द्याव्या लागणार आणि अजून अनेक सुविधा द्याव्या लागणार. आणि हे करत असताना त्यांनी पार्किंग जे आहे ते मात्र निम्म्याने कमी केलं. हे पूर्वी असा होता. दुसरा मी विषय सांगितला, एक मी उंच इमारतींचा केला होता, मी दुसरा विषय केला होता की पुण्याचं पार्किंगचे जे नॉर्म्स होते काय, तर ते पार्किंग नॉर्म्समध्ये जी नियमावली होती पार्किंगची, त्याच्यामध्ये पूर्वी 40 स्क्वेअर मीटरचे फ्लॅट्स असतील, 40 स्क्वेअर मीटर म्हणजे 400 कार्पेट, बरं. म्हणजे थोडक्यात 1 BHK फ्लॅट्स असे 4 असतील तर 1 कार पार्किंग होतं. आणि काही
4 स्कूटर असतील तिथे, मग 40 ते 80 स्क्वेअर मीटर असेल, म्हणजे 2 BHK जर असेल, असे 2 असतील तर 1 कार पार्किंग होतं काय, आणि त्याच्यापुढं 1 कार पार्किंग असं केलं होतं. तर त्यावेळेस मी होतो, विकास मटकर, आम्ही प्रस्तावाचा अभ्यास करून मी तो 4च्या ऐवजी जे होते तिथे 4चं 1च्या ऐवजी 2 कार पार्किंग केलं. म्हणजे आम्ही 100% वाढवलं, 100% वाढवलं. त्याच्यामध्ये मग ते पार्किंग बसण्याकरता बेसमेंट्स किंवा इमारतीची उंची ती कशी मेकॅनिकल पार्किंग करा, इमारतीची उंची पार्किंग फ्लोअरपासून वरती मोजा, हे सगळे प्रस्ताव करून आम्ही पाठवले तिथे आणि ते मंजूरही केले. पृथ्वीराज बाबा चव्हाण असताना त्याला मंजुरी आली, त्याप्रमाणे होत. परंतु आता परत UDCPRने परत मूळच्या पदावरती पार्किंग आणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नुसतं फ्लॅट्सचं नाही आहे, तर तुमचे थिएटर्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला आता लक्षात येईल की रेस्टॉरंट्स जे आहेत त्यांना कमी पार्किंग आहे, मॉल्समध्ये पार्किंग कमी राहणार आहे. मॅन्डेटरी जे आहे, मॅन्डेटरी पार्किंग जे आहे त्याच्यामध्ये ह्यांनी नॉर्म्सच कमी करून टाकलेले आहेत आणि त्याचा परिणाम ह्या शहराला फार मोठ्या प्रमाणावरती भोगावा लागणार आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की वेळीच जर लक्ष दिलं गेलं नाही तर खूप म्हणजे आता आपण जे पुणे शहराचं चित्र पाहतो आहोत की मग रस्त्यावरती छोटे रस्ते झाले आहेत, वाहतुकीची कोंडी होते, पार्किंगला जागा नाही, आणि मग घरातून बाहेर पडलं की माणूस एकतर शिव्या खातो किंवा शिव्या देतो, अशी ही अवस्था झालेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. या शहराला खरोखर, म्हणजे आपण फक्त म्हणत आलो हे लिव्हेबल शहर आहे, लवेबल शहर आहे, पण खरोखर लिव्हेबल आणि लवेबल बनवायचं हे जर बदललं नाही चित्र, हे जर बदललं नाही तर पुढच्या तुम्हाला 10 वर्षामध्ये हे शहर लवेबल नाही राहणार, लिव्हेबल नाही राहणार. हे शहर आता फुटण्याच्या उंबरठ्यावरती आहे आणि याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. निलेश निकम, आपण एक अभ्यासू नेतृत्व आहात असं आम्ही साधारणपणे मानतो की आपण ठीक आहे व्यवसायाने सुशिक्षित तर आहातच, ॲडव्होकेट आहात, आणि याशिवाय विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना किंवा विरोधासाठी विरोध न करता जनतेचे प्रश्न कसे सुटतील या दृष्टिकोनातून सर्वंकष विचार व्हावा, या शहराचं भलं कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे, या सगळ्याचा सर्वंकष विचार व्हावा अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं व्यक्त करतो. आणि निश्चितपणे राक्षसी, म्हणजे तो शब्द मला आवडत नाही, म्हणजे बहुमत खरं तर शेवटी त्यांना नागरिकांनी निवडून मतदाराने, पण ज्या काही बहुमताने निवडून आलेलं जे काही सरकार आहे किंवा इथली सत्ता आहे महापालिकेमध्ये, त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम आपण कराल अशी अपेक्षा, आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.